मग देवलोकांनी विनंती केली, देवा समुद्र मंथन अडकलेलं आहे, एवढं विष तुम्ही घ्या जगाच्या कल्याणा संतान. आणि मग लय स्तुती शिवपंचाक्षर स्तोत्र म्हटलं, नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. 5 श्लोक आहे त्याचे. आणि मग स्तुती केल्यावर पगळतात माणसं. भगवान शंकराने विचार केला, जर एवढी गायावाया करतात, भगवान शंकराने विचार केला जगताचं कल्याण होतं ना, म्हणून तो कलश घेतला विषाचा, डोळे झाकले आणि तो विषाचा कलश आपल्या ओठावरती ठेवला, डोळे झाकले आणि ते विष गटा 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 पिऊन घेतलं. संपूर्ण विष डोळे झाकून पिलं. प्यायचं संपलं, डोळे उघडून पाहत होतं काय देवही नाही राक्षसही नाही. कारण त्यांचं काम झालं होतं. कारण आपलं ठरलेलं आहे दुसऱ्याची दाढी पेटली तरी चालल, पण आपली देवही गायब पण राक्षसही गायब. पुढचं समुद्र मंथन करायला निघून गेलं. पण इकडं परिणाम असा झाला, ते विष पेलेले भगवान शंकर कंठ जळजळ करायला लागलं, शरीर जळजळ करायला लागलं, डोकं भनभन करायला लागलं. इकडं कांदे करीत आहे का करतात ना, फवारायला गेल्यानंतर जर भर दुपारचं फवारून जर माणूस घरी आला ना, कसं होतं, डोकं दुखतं, भनभन करतं, शरीर गरम होतं, गळ्यामध्ये जळजळ होती. अशीच काही अवस्था भगवान शंकराची झाली. देव आणि राक्षस निघून गेले, पण त्या विषाचा परिणाम भगवान शंकरावरती झाला. भगवान शंकर म्हटले, अरे शिवगणांनो, अरे मला तर कसं तरी होतंय. म्हटले काय होतं देवा? अरे त्यांनी गोड बोलून विष पाजलं, पण शरीराचा दाह झाला. म्हटले देवा कपडे काढून पहिले टाकून द्या. काढले कपडे, दिले फेकून. म्हटले नाही झाला अजून शांत नाही. म्हटले एक काम करा, भस्म लावा अंगाला. काय करा? भस्मही लावून पाहिलं, परिणामच नाही. अरे कंठ जळजळ करतोय. म्हटले एक काम करा, उष्ण झाला का? म्हटले हो, सर्प हा थंड असतो. तुम्ही काय करा, कंठाला सर्प गुंडाळा. सर्पही गुंडाळून पाहिला, पण तरी पण कंठ काय थांबला. एक एक उपाय केला, डोकं शांत थांबेना. एक शिवगण म्हटलं, देवा चंद्र हा शीतल असतो, चंद्र धारण करून बघा. चंद्रही धारण करून बघितलं डोक्यावर, पण डोकं काही थांबलं. आता रोगी आणि येड सारखंच काही सांगा करत बसतो. कोणतंही औषध दिलं का करतच ते. भगवान शंकर ते उपाय करण्याकरता कैलासाच्या बाहेर पडतात. ह्या वैद्याकडे जाय, त्या औषधी वापर, हे कर ते कर. महिना झाला पर अंगाचा दाग काही थांबला नाही. उलट हे उपाय करता करता भगवान शंकराला एक एक नाव वाढत गेलं. गळ्यामध्ये नाग आला, सर्प आला, नागेश. डोक्यावरती चंद्र आला, चंद्रमौळी. भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रंबर, कंठी शोभे वासुकी हार. एक एक नाव भगवान शंकराला वाढत गेली. पण अंगाचा दाह काही शांत होईना. तेवढ्यामध्ये नारद मुनी रस्त्याने चालले होते. नारदाने पाहिलं, ना देवा हा काय अवतार बनवला. म्हटले नारदा, अरे त्या देवांनी ऋषींनी साधूंनी फसवलं ना मला, त्या राक्षसांनी. म्हटलं काय? अहो त्यांनी मला विष पाजलं आणि त्या विषाचा परिणाम या देहावरती झाला. डोकं बनमन करते. नारद म्हटले देवा चंद्र धारण केला तरी. म्हटले अरे नारदा चंद्राचाही परिणाम होत नाही. नारदा
सारखा फिरतीवर राहतो, असं आहे का एखादं औषध? म्हटले देवा आपण जावं सांगायला. आता त्या म्हणी तुमच्या पाठच आहे. माझ्याकडे उपाय सगळेच आहेत, पण काय होतं आपण जेव्हा सांगायला लोक मग मी उपाय सांगल पण माझं नाव येता कामा नाही. म्हटले नारदा सांग. म्हटले देवा रामबाण उपाय पण माझं नाव येता कामा. म्हटले सांग तर. आणि मग नारदाने भगवान शंकराला रामबाण उपाय सांगितला. तुमचं डोकं जर शांत करायचं असेल तर एकच मार्ग आहे, वैकुंठामध्ये गंगा नावाचा तीर्थ आहे. भगवान शंकर म्हटले गंगेला डोक्यावर धारण केल्यावर थांबल का? म्हटले एका मिनिटात. तिच्या एवढं थंड या जगतामध्ये काहीच नाही. हिमवंतो दोष खाये, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, हिमालयातली ही नदी आहे, गंगा आहे. वैकुंठामधून भगवान शंकरांनी प्राचरण केलं. पाचरण केल्यानंतर ती गंगा श्री रूपामध्ये प्रगट झाली भगवान शंकराच्या समोर. देवा काय काम आहेत, काय आज्ञा आहेत, फक्त आज्ञा करा, वाटेल ते काम करायला मी तयार आहे. भगवान शंकर म्हटले काम काहीच नाही, तुला एकच काम. म्हटले काय? माझ्या डोक्यावर बसते का? त्या गंगा मातेने पुन्हा विसरलं देवा, पुन्हा एकदा म्हणा काय? म्हटले माझ्या डोक्यावर बसते का? म्हटले देवा हेच काम का? म्हटले हो. देवा लगेच बसते ना. अशी जागा मला पुन्हा कधी आयुष्यात मिळणार? ती श्री रूपातली गंगा थेट भगवान शंकराच्या पुढे बसली मस्तकावर. डोकं शांत झालं. किती दिवसापासून उपाय करत होते भगवान शंकर, डोकं शांत झालं. अनेक दवाखाने फिरलेले होते भगवान शंकर. आणि मग डोकं शांत झालं, शरीर थंड झालं. आणि मग आता चला कैलासाकडं. भगवान शंकर आता कैलासाकडं निघाले. पार्वती मातेला कळालं भगवान शंकर किती महिन्यापासून उपाय करायला गेलेले भगवान शंकर आता येत आहेत. आनंद झाला. पार्वती मातेला आरतीचं ताट तयार केलं. महाद्वारामध्ये हजर झाली. पूर्वीचे राजे, पूर्वीचे घरातले मोठी माणसं जर कामानिमित्त बाहेर गेले ना, आणि बाहेरून आलेला माणूस जर घरात आला ना, त्याची आरती केली जायची. आता पण होती. याने फक्त न सांगता 4 दिवस गायब असावा आणि 4 दिवसानंतर घरात यावं त्याने. आणि मग बायको दारात असावी, मग त्याची आरती पाहण्यासारखी. कारण काही काही आरत्या आम्ही घोळाने पाहिल्या म्हणून सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये आरती होत होती. बाहेर गेलेला माणूस जर घरात आला, याला समय सूचकता म्हणतात बरं का. रण वाद्य वाजवलं पाहिजे. कारण बायकोचं नवऱ्याचं भांडण म्हणजे एक युद्धच आहे ते. आणि मग पार्वती मातेनं आरतीचं ताट घेतलं. महालाच्या महाद्वारामध्ये हजर झाली. कैलासाच्या समोरून भगवान शंकर येत आहेत. महाद्वारामध्ये भगवान शंकर उभे आहेत. पार्वती मातेच्या हातामध्ये आरतीचं ताट आहेत. आणि पार्वती मातेनं भगवान शंकराला तिलक लागलं, गंध अक्षता लावली, फुलं वाहिली आणि आरती ओवाळायला सुरुवात केली. जी गंगा माता डोक्यावरती बसलेली होती ना, ती मनातली मनात विचार करत होती का मी फक्त कानाने ऐकलं होतं का या त्रैलोक्यामध्ये स्त्री जातीमध्ये सर्वात सुंदर स्त्री जर कोणती असेल तर ती पार्वती आहे. कोण आहे? पार्वती. कशी दिसत असेल म्हणून तिनं काय केलं माहितीये का? त्या जटा फक्त बाजूला केल्या. जटा बाजूला केल्या आणि खाली डोकवायचा टाईम आणि पार्वती मातेचा वर पायचा टाईम, दोघीचा एकच झाला. कधी कधी होतो असा टाईम.
फाट्यावरून जर एखादी गावातली बाई म्हटली ना, दादा मला गावापर्यंत होते, मंदिरापर्यंत मोटरसायकलवर राहतो, हात दिला, वाटतं मग गावातली बसू दे, येतो घेऊन. मंदिरापुढं तिला उतरून द्यायचा टाइम, घरातली बायको किराणा घ्यायला येईल, तिचं उतरायचा टाइम आणि हिचा पाहायचा टाइम. का संध्याकाळी पुन्हा आरती. तसं पार्वती मातेचा आणि गंगे मातेची एक नजर झाली, झालं ना दोघीचं भांडण सुरू. पार्वती माता म्हटली, कोण ग तू माझ्या पतीच्या डोक्यावर बसली? गंगा माता म्हटली, अगं मी काही स्वतःवर नाही बसले, त्यांनीच मला बसवलं, माझ्या पदरचं काहीच नाही बरं का. एक नामदेव महाराजांचा अभंग आहे. नामदेव महाराज वर्णन करतात, या दोघींचं भांडण जुंपलं. गंगा गौरी दोघी भांडती, शंभ्याशी धाडीले वनारे. भांडण जुंपलं, भांडण. गंगेचं आणि गौरीचं भांडण जुंपलं. भगवान शंकर वैतागले. या भांडणाला कंटाळून भगवान शंकरांनी कैलासच सोडून दिलं, थेट महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामधून नाशिक जिल्ह्यामध्ये आले. कुठंतरी एकांत ठिकाण बघावं म्हणून त्र्यंबकेश्वरला गेले. एकांत ठिकाण म्हणून ब्रह्मगिरीच्या शिखरावर जाऊन बसले. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, हप्ता झाला, 15 महिनाभर झाला. पार्वती माता सारखी खिडकी जवळ, कोणाची गाडी वाजली का खिडकी उघडली. खुशाल माना आली. त्या गाड्या होत्या का तेव्हा? काही सांगितलं का? हा, गाड्या होत्या का तेव्हा? पार्वती माता सारखी नजर लावून होती. दारातून महाद्वारातून पाहत होती, आताच येतील, आतनंतरच येतील, अमकेच होतील. भगवान शंकर येईल. आणि तेवढ्यामध्ये नारद मुनी रस्त्याने चालले होते. नारदाला पाहिलं, पार्वती मातेनं हाकच मारली, नारदा इकडे या, नारदा इकडे या. म्हटले नाही, आज उशीर झाला, रोज 8 वाजता कथा असते, आज किती वाजले होते? म्हटलं आज तर वेळच नाही. म्हटले नारदा मी सांगते ना, पटकन या. मग नारदाला बोलवल्यानंतर पार्वती माता म्हटल्या, अरे महादेव कुठे आहे? महिना झाला घरात आलेले नाही. म्हटले आई आता ते येणार पण नाही. म्हटलं असं का बरं म्हणतो? म्हटले नाही येणार. म्हटले असं का बरं म्हणतो? आणि तुझी गरजच काय राहिली? त्यांच्या डोक्यावर कोण आहे? त्यांच्या डोक्यावर गंगा, तुझी गरजच काय? म्हटले अरे त्यांचा पत्ता तरी सांग. म्हटले ते नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या क्षेत्रामध्ये ब्रह्मगिरीच्या शिखरावर बसलेले आहेत, पण ते येऊ शकत नाही. म्हटले नारदा घरी आणायला काही उपाय करता येईल का? म्हटले आई उपाय आहे, पण आहे ना माझं नाव येता कामा नये. पेटवायला कोण? पेटवलं कोणी होतं? पिन कोणी मारली होती पहिली? नारदानेच. त्याचं नावच नारद ना. ज्यांची युक्ती कधीच रद्द नाही त्यांचं नाव नारद. पण त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक बर का. त्यांनी पेटवलं, जगताचं कल्याण झालं ना. आपण ते ऑफिस मध्ये अस्ताव्यस्त पडलेले कागद राहतात ना, ते जर एकत्र जमा करायचे असते, एकत्र जर ठेवायचे असले ना, त्याला पिन मारावी लागते. मग त्याला पिन मारली का ते अस्ताव्यस्त पडलेले कागद एकत्र राहतात. आणि तुम्ही जाऊन एखाद्याच्या घरात पिन मारा बरं. एकत्र घर, 50 कुटुंबाचं घर, फक्त थोडीशी पिन मारली का दुसऱ्या दिवशी लगेच वाटण्या. तो तिकडं हा इकडं, तो तिकडं हा इकडं. एवढा तर फरक देवामध्ये ना आपल्यामध्ये नारदामध्ये. नारद म्हटले आई आपल्याकडं एक रामबाण उपाय आहेत, पण माझं नाव येता कामा नाही. म्हटले सांग काय करायचं? म्हटले ज्या ब्रह्मगिरीवर राहतात ना त्र्यंबकेश्वरला, तिथं एक साधू राहतो गौतम नावाचा. त्यांची पत्नी अहिल्या पतिव्रता होती. 5 पतिव्रता आहेत.
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. त्याच्यामध्ये अहिल्या नावाची पत्नी त्या गौतमाची पत्नी आहेत. एवढं तप आहे त्यांचं. सकाळी साळ पेरतात, दुपारी सोंगून आणतात आणि संध्याकाळी भात शिजवतात. म्हटले मग त्यांच्याकडे काय कामाला जायचं का, उक्त घ्यायचं का सोंगायला? म्हटले नाही, आपण काय करायचं, गणपतीला गाय बनवून त्या भात शेतामध्ये पाठवायचं. म्हटले मग पुढं काय होईल? भात शेतामध्ये गाय बनवून गणपती गेल्यानंतर ते हुसकवण्याचा प्रयत्न करेल. गायीने हालायचं नाही. ज्यावेळेला ते लाकूड दर्भ मारतील ना, गायीने लगेच मृत्युमुखी पडायचं. गोहत्या घडेल, गोहत्येचं पातक घडेल. मग गोहत्येचं पातक कशाने जाईल म्हणून गौतम ऋषी काय करतील, शास्त्र उघडेल, वेद उघडेल आणि मग शास्त्रामध्ये वेदामध्ये गोहत्येचं पातक घालवण्याकरता या जगतामध्ये फक्त एकच तीर्थ येत आणि ते म्हणजे गंगा नावाचं. आणि मग ते गौतम ऋषी गंगा मातेला पाचारण करतील आणि भगवान शंकराच्या डोक्यावरली गंगा खाली उतरेल आणि आपला महादेव मोकळा असा कट रचला पार्वती मातेने नारदानी. आता इथं आणून तुम्हाला सोडलं. आता याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाची कथा पुन्हा इथून पुढे चालू होती. तेवढी लक्षपूर्वक आहे का, इथपर्यंत आलं बरं का, कट रचला इथपर्यंत. आता हे ज्योतिर्लिंग ही कथा पण त्याच्यामध्येच आहे. गौतम ऋषी त्या गावामध्ये त्र्यंबकेश्वर मध्ये राहत होते. आवर्षण पडलं, दुष्काळ पडला. वरुण राजाचं तप केलं, वरुण राजा प्रसन्न झाला, पण आता पाऊस पाडणार नाहीत, पण तुला एक सिद्धीने युक्त असलेलं पाणी देतो. एक तळ दिलं, त्या तळ्यामध्ये आणि मग गौतमामुळे त्या गावामध्ये पाणी आलं. बाहेर गावाला गेलेले ऋषी पशु पक्षी पुन्हा त्या तळ्याला पाहून आपल्या स्वग्रही परतले. आणि मग त्या गौतमाकडं विद्यार्थी, काही महिला त्या तळ्यावरती पाणी आणायला, कपडे धुवायला जायच्या. मग गावातले महिला पाणी आणायला गेले आणि तेवढ्यामध्ये या गुरुकुलातले मुलं पण पाणी आणायला गेले, साधू. आणि त्यांच्यामध्ये वाद तयार झाला, पहिलं पाणी घ्यायचं कोणी. ते गुरुकुलातले मुलं म्हटले आम्ही गौतम ऋषीच्या गुरुकुलातले, आम्ही पहिल्यांदा आलो, आमचा अधिकार पहिला. ते म्हणे आम्हाला पहिला. नंतर त्यांच्यामध्ये वाद झाला आणि त्या महिला म्हणू लागल्या, गौतमामुळे पाणी आणलं म्हणून तुम्ही वर्चस्व दाखवता का? तशाच परत गेल्या, आपल्या आपल्या पतीला सांगितलं, गौतमाच्या परिवारातले लोक असं असं करतात, पाणी घेऊ देत नाही. आणि म्हणून त्या ऋषींनी पण कट रचला. आणि मग या 2 कथा इथं एकत्र झाल्या. गणपतीचं स्तवन केलं आणि ते कट रचून गणपतीला गाय बनवलं आणि भात शेतामध्ये पाठवलं. आता या 2 कथा एकत्र झाल्या बरं का. मग गणपती गाय बनवून ज्या वेळेला भात शेतामध्ये गेली, गौतमाने हुसकवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाय हल्ली नाही. म्हणून एक दर्भ घेतला, काडी लाकडाची, सहज फक्त हुसकवलं आणि ते निमित्त लागलं गायीला आणि गायी गतप्राण झाली. गतप्राण झाल्यानंतर गोहत्येचं पातक घडलं. कसं निवृत्त होईल? वेद उघडला, शास्त्र उघडलं, उत्तर सापडलं. गंगेच्या स्नानाने तप चालू केलं गौतमाने. गंगा माता हजारो वर्षानंतर प्रसन्न झाली. बोल गौतमा काय पाहिजे? म्हटले मला एकच पाहिजे, तुम्ही या मृत्यू लोकामध्ये या, माझ्या गोहत्येचं पातक घालवा आणि जगताच्या उद्धाराकरता या पृथ्वी तलावरती या. गंगा माता म्हटले मी येऊ शकत नाही. म्हटले का बरं? कारण मला जागाच अशी भेटली का ती जागा मी सोडणार? या जागेमुळे मी पार्वतीशी भांडण करून आले, पण मी उतरले नाही.
म्हटले अशी कोणती जागा? म्हटले भगवान शंकराच्या जटा. मग त्या गौतमाने तिची आराधना सोडून दिली. कोणाची आराधना चालू केली? भगवान शंकराची. मंदाकिनी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय या शिवपंचाक्षर स्तोत्रामध्येच वर्णन आपल्याला सापडतंय. भगवान शंकर प्रसन्न झाले. बोल गौतमा, काय पाहिजे? म्हटले देवा, जगताच्या उद्धाराकरता, माझ्या गोहातेच्या पातक घालवण्याकरता तुमच्या मस्तकावरती तुमच्या जटेमध्ये असलेली गंगा प्रभावित करा. ततस्तु म्हटले भगवान शंकर अदृश्य झाले आणि आपल्या जागेवर गेल्यानंतर गंगेला सांगितलं, गंगे आता उतर, बरेच दिवस झाले, त्या गौतमाचा उद्धार कर आणि जगताच्या उद्धाराकरता या पृथ्वी तलावरती तू प्रभावित हो. गंगा माता म्हटली, मी नाही उतरणार देवा. मी काय तुम्हाला मिस कॉल दिला होता? येऊ का? नाही, तुम्हीच बोलवलं, आज्ञा तुम्हीच केली, तुम्हीच मला डोक्यावर बसवलं ना आता म्हणते उतरा. आता कस काय उतरल? कारण आमची जातच अशी, एकदा का डोक्यावर बसली एक वेळेला ही उतरल. देवा मी उतरणार नाही, देवा मी उतरणारच नाही, देवा मी उतरणारच नाही. भगवान शंकराला राग आला. हातात त्रिशूल रवलं, हातामध्ये डमरू घेतलं, तांडव नृत्य चालू केलं, जटा सोडल्या आणि ते नाचता नाचता भगवान शंकराने आपल्या जटा खडकावरती आपटल्या. त्या गंगेला प्रभावित केलं. पुढे गंगा, पाठीमागे गौतम. दऱ्या डोंगरामध्ये कुठे आंघोळ करते ते का? त्या गौतमाने विचार केला, कुठंतरी सपाटीला आपण बांध घालू, तिथं त्या गंगेला अडू आणि तिथं स्नान करू. म्हणून सपाटीला आल्यानंतर त्या गौतमाने काय केलं? गवताच्या पेंड्या बांधल्या. कशाच्या? गवताला संस्कृत मध्ये कुश म्हणतात. कुशाच्या पेंड्या बांधल्या, आडवा बांध केला, तिथं ते पाणी अडवलं आणि त्या तीर्थामध्ये स्नान केलं. कुशाने अडवलं म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं कुशावर्त. आणि मग त्याच्यामध्ये आंघोळ केली आणि गो हत्याचं पातक त्या तीर्थामुळे गेलं म्हणून त्या तीर्थाला नाव पडलं. काय नाव पडलं? खबर गप झाली. आपल्या जिल्ह्यातून कोणती नदी जाते? हा, तेच ऐकायचं होतं. तिचं नाव गोदावरी नाही, गोदावरी नाव नाही तिचं. तिचं मूळ नाव आहे गोवदहरी. नाव काय? मूळ नाव काय तिचं? गोवदहरी. गो म्हणजे गाय, वध म्हणजे हत्या, हरण, गो हत्येचं पातक हरण करणारी जी गंगा, तिचं नाव गोवदहरी. पण आपण काय म्हणतो? कारण आपल्याला वरदान आहे कधी चांगलं म्हणायचं. एखाद्याचं नाव माधव जर असेल ना, कधीच नाही. काय म्हणतो आपण? एखाद्याचं नाव संपत जर असेल ना, कधीच नाही. कारण चांगलं म्हणायची. आता त्या पूर्वीच्या काळामध्ये या म्हाताऱ्या लोकांना विचारा, आंघोळीला एक पात्र होतं. काय नाव त्याचं? हा, तेच ऐकायचं होतं. त्याचं नाव घांगाळं नाही, त्याचं नाव गंगा जल होतं. काय नाव होतं? त्याचं काय बनवलं आपण? हेच आहे. तसं ही जी गंगा जाते ना, हिचं मूळ नाव आहे गोवदहरी. आणि मग भगवान शंकराला त्या गौतमाने विनंती केली, देवा माझा उद्धार झाला. आणि त्या गंगेनं भगवान शंकराला विनंती केली, देवा आजपर्यंत तुमच्या मस्तकावरती होते, पण आता माझं वास्तव्य झालं ना, माझ्याकरता इथंच थांबा, गौतमाकरता इथंच थांबा. ते तीर्थक्षेत्र, ते ज्योतिर्लिंग म्हणजे बघ त्र्यंबकेश्वर, आणि ती गंगा म्हणजे गोवदहरी आपल्या या पवित्र नाशिक जिल्ह्यातून प्रभावित झाली. म्हणून या शिवपुराणातल्या अतिप्राचीन कथा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आणि अतिप्राचीन असलेली गंगा म्हणजे ही गोवदहरी.
उत्तर प्रांतामध्ये भगीरथाने आणलेली ती गंगा एक, आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली ही गंगा एक, अशा दोन गंगा या पृथ्वीतलावर भगवान शंकराच्या मस्तकातून आलेल्या. निश्चितच या गंगेच्या स्नानातून आपल्या ठिकाणी असणारी पातकं, आपल्या ठिकाणी असणारी पापं जातात. फक्त त्या भावनेने आपण बुडी मारावी.